नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचे जीव जाऊन सुद्धा येत्या आठवड्यामध्ये 15,000 खड्डे बुजू लोकांनी संयम ठेवावा असं विधान नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी केलंय। धक्कादायक म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही 5,000 खड्डे बुजवले आणि येत्या आठवड्यामध्ये 15,000 खड्डे बुजवणार असं त्या म्हणतात। म्हणजे शहरामध्ये इतकं खड्डे असून त्यात 5 जीव जाऊन सुद्धा आयुक्त कोणत्या तोंडाने नाशिककरांना संयम ठेवायला सांगतायत हा प्रश्न पडलाय। आतापर्यंत आपण ऑन ॲव्हरेज 5,000 पेक्षा जास्त खड्डे बुजवले आहे। हे तर आहे जे छोटे छोटे खड्डे बुजवले आहे। जे आपले मेन क्रिटिकल रोड्सला अडचण आहे, समजा आंबड सातपूर लिंक रोड आहे, आपला बारदान फाटा रोड आहे, मखमलाबाद रोड आहे, ह्या 3 रोड्सला खूप अडचणी आहे, आम्हाला पण माहिती आहे। तिथे काय झालं आहे, आपण सिवरेजचे वॉटर सप्लायचे 1800 mm पर्यंतचे खूप मोठे व्यासाचे पाईपलाईन टाकले आहे। त्याच्यामुळे ते परत परत सेटल होतात बिकॉज इथे सगळे हेवी ट्रेलर व्हेकल चालतात। डेली रात्री आमची 4-5 गाड्या एक एक रोडवर उभे राहून परत खडी मटेरियल टाकताय, बिटुमेनच्या बाइंडिंग मटेरियल टाकतोय। आज खड्डे आपले जर टोटल फिगर उद्यापर्यंत येईल, आपला उद्यापर्यंतचा टार्गेट आहे की 15,000 खड्डे विथ खडी आणि आपला जे कोल्ड बॅच एस्फॉल्ट पकडो किंवा मिल्ड मटेरियल पकडो, असा करून आपला टार्गेट आपण ठेवला आहे फ्रायडे पर्यंतचा की तेवढे खड्डे बुजवायचे। 7-1,000 खड्डे अजून शिल्लक आहे विच जे आपण ट्राय करतो वीकेंड पर्यंत होईल। अयोध्येमध्ये पण चंदा चोरीवर प्रश्न विचारल्यानंतर लगेच तुम्हाला हिंदू विरोधी बोलतात। आता मग मला वाटतं योगीजींनी सांगितलं की ज्यांचं काही देणं घेणं नाही त्या दानपेटीशी, आम्ही शिवसेना म्हणून तिथे निधी दिलेला आहे, पक्ष निधी दिलेला आहे, आम्ही स्वतः परिवार म्हणून दिलेला आहे। आम्ही प्रश्न नाही विचारायचे। बरं, ज्यांच्या भाविकांचे तिथे भावना जोडलेली आहे त्यांनी प्रश्न नाही विचारायचे। आणि मागणी हीच आहे की व्हाईट पेपर तर आम्ही मागूच, पण चंदा चोरीपासून इथे कुंभमेळ्यापर्यंत जो घोटाळा झालेला आहे, लोक प्रश्न विचारतील। जे मी जेव्हा दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला तेव्हा पण सांगितलं की देशातले वारे पहा आणि मग बोला। तुम्ही सांगत असाल दर्जेदार रस्ते असतील तर आम्हाला ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही दर्जेदार रस्ते देतोय। 1 वर्षानंतर या रस्त्यांचं काय होतं ते बघतो आणि न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते हे पण लक्षात ठेवा। काल पप्पू यादवजींनी साधू महंतांचा मोर्चा प्रधानमंत्र्यांच्या घरी नेला। जिथे जिथे प्रश्न विचारतात ना तेव्हा भाजपला ती नौटंकी वाटते, कारण भाजपची ही प्रथाच आहे की प्रश्न कोणी विचारू नये। भ्रष्टाचार किती केला तर प्रश्न विचारायचा।